कुणाला धोंड्याचं जेवण करायचंय, कुणाच्या मुलीचं लग्न आहे, कुणाचा मुलगा विधान परिषदेच्या निवडणुकीला उभा आहे. या ना त्या कारणामुळे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार हे आज मातोश्रीवर उपस्थित नव्हते, त्यांना एका गोष्टीने समाधान मिळालेलं आहे आणि ते अक्षरशः म्हणजे सांगण्याच्या पलीकडचं आहे. त्यांना टोकन मनी मिळालेला आहे आणि तो टोकन मनी 20% मिळालेला आहे. आता 50 खोके एकदम ओके. हे आमदारांच्या वेळेला जसं झालं होतं, तर खासदारांच्या बाबतीत रक्कम खोके किती असतील याचा विचार करा. कमीत कमी दुप्पट तर आहेच, म्हणजे 100 कोटीचा भाव ठरलेला आहे आणि ते झालेलं आहे. आणि याची खात्री झाल्यामुळेच उद्धव ठाकरे हे आता खासदारांना वारंवार रुटीन बैठकांसाठी मातोश्रीवर बोलवत आहे. आता हे सांगितलं कुणी? याची चर्चा कुठं सुरू आहे? याची चर्चा मातोश्रीसह मंत्रालय, दिल्ली, इकडे तिकडे व्यवस्थितपणे सुरू आहे. आणि शिवसेनेतल्या, दोन्ही शिवसेनेतल्या सगळ्या नेत्यांना हे माहिती आहे की हे खासदार फुटलेले आहेत, 100% फुटलेले आहेत. आणि ते कसे, काय, त्याची काय कारण आहेत? त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे वर्चस्ववादी ठरू नयेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंशी जवळीक साधताना अधूनमधून दिसायला लागलेले आहेत, ते उपकथानक मात्र वेगळं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कसे आशीर्वाद आहेत या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून. आता बघा, जून 2022 मध्ये शिवसेनेमध्ये बंड झालं, उठाव झाला, गद्दारी झाली, काय नाव द्यायचं ते द्या, पण एकनाथ शिंदे हे थेट मुख्यमंत्री झाले. आता त्यानंतर जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळाली ती अभूतपूर्व होती. आणि मग त्यानंतर जे गद्दार झालेले आमदार आहेत, त्या गद्दारांना कट्टर शिवसैनिक रस्त्यावर राडा करून, गल्लीमध्ये, घरामध्ये घुसून जो धडा एकेकाळ शिकवत होता, तसं त्यावेळेला काहीही झालं नाही. बरं, अमित शहा यांनी अगदी केंद्रीय सुरक्षा दलाची फौज या फुटलेल्या आमदारांच्या अवती-भोवती, घराभोवती, इकडं तिकडे उभी केलेली होती, परंतु साधा दगड देखील त्यांच्या अंगावर पडला नाही. त्यांच्या कानशिलात बसणं तर लांबच राहिलं. हे सगळं त्यावेळेला घडलेलं आहे. त्याच्यानंतर विधानसभेच्या दुसऱ्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे 2024 मध्ये, त्याच्यामध्ये हे सगळे 50 खोकेवाले बहुतांश सगळे काय आलं, निवडून आले. आणि मग एकनाथ शिंदे यांचा जो तारस्वर वाढला की खरी शिवसेना कोणाची हे सर्वोच्च न्यायालय सांगेल तेव्हा सांगेल, परंतु लोकांनी सांगून टाकलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला पहिल्यांदा विधानसभेच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 खासदार निवडून आणता आले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 9 खासदार निवडून आणता आले. आता या दोघांची जर बेरीज केली तर ती 16 होते. 16 खासदार शिवसेनेचे निवडून आले. त्या तुलनेत जगामधल्या सगळ्या धनवान, वेगवान, विस्तारवादी, काय महाकाय पक्षाचे 2024 मध्ये फक्त 9 खासदार निवडून आले होते. आणि मग शिवसेनेचं काय महत्व आहे? मग ते एकनाथ शिंदे यांचे जे काही खासदार आलेले आहेत ते आमच्या मतांमुळे आले, कारण वर नरेंद्र मोदी हे झाले पाहिजेत म्हणून भारतीय जनता पार्टीची मतं त्यांना मिळालेली आहेत, वगैरे 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 असं ते सांगण्यात आलं. आता बघा,
आजची काय परिस्थिती आहे? आज परिस्थिती अशी आहे की तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार स्वतंत्र गट स्थापन करून लोक संसदेमध्ये बसलेले आहेत. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीची निवडणूक झाली त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. तिथं एकदम सत्ता पालट झाला. 15 वर्षाची सत्ता ही उलटून पडली गेली. एकदम म्हणजे जी वाघीण होती तिची एकदम मांजर झाली ममता बॅनर्जी. आता नंबर आहे उद्धव ठाकरेंचा. उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे जे काही आमदार निवडून आले त्या आमदारांच्या याच्यावर समाधान. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही यश मिळालं ते एक समाधान. बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय झालं, वाताहत कशी झाली ही काही सांगायची गरज नाही. आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये आपण त्यांच्याशी सलगी करत राहणार. राहुल गांधी, सोनिया गांधी याशिवाय आपल्याला राजकीय पर्याय नाही. मात्र भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीचं गळे कापू व्यवहारी राजकारण आहे त्याच्या विरोधात जे काही जनमत तयार झालेलं आहे आणि जेन झी पिढी असेल किंवा इतर सर्व वरिष्ठ नागरिक असतील, सगळेजण असतील, त्यांना भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण आहे, ज्या पद्धतीचा बुलडोजर प्रादेशिक पक्षांवर ते फिरवत आहेत हे अमान्य आहे. सामाजिक माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, उमटलेल्या आहेत, त्या भारतीय जनता पार्टीने जर लक्षात घेतल्या तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रथम सांस्कृतिक वाद वगैरे विचारसरणी याची टिमकी वाजवणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पार्टीची शाखा बंद करू शकतो. पण तसं होतंय का? तसं होत नाही. विषय खूप मोठा आहे. आता मूळ जो आपला विषय आहे की एकनाथ शिंदे यांनी बघा ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकदा नव्हे 2-3 वेळेला मधल्या काळामध्ये ज्या वेळेला भेट घेतली, तास तास भर ते बोलले. त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला शपथविधी किंवा वेगवेगळे जाहीर कार्यक्रम झाले, अगदी अलीकडच्या काळामध्ये कोलकात्यामध्ये ज्या वेळेला शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतर ते एकेका अतिथीला भेटत असताना एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बरंच काही बोलले, हास्य विनोद केला. ही बातमी झाली. आता त्याला काय एवढं महत्व आहे? त्याला महत्व आहे कारण की नरेंद्र मोदी यांची जी गाडी 2014-2019च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये अगदी 240 वर येऊन थांबली. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये हे जे डिलिमिटेशनचं बिल आहे ते 2/3 लोकसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे ते बारगळलं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकनाथ शिंदे हे जे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू नंतर तिसरे आपल्याला महत्वाचे घटक, एनडीएचे घटक म्हणून त्यांची दाढी म्हणजे त्यांना प्लीज करणं हे गरजेचं आहे आणि ते तसं केलं. मग ऑपरेशन टायगर होणार. मग काय आलं की एप्रिलमध्ये म्हणजे 1-2 महिन्यांपूर्वी बातमी आली ठाण्यामध्ये काय आलं, एका कंपनीच्या आवरमध्ये गुप्त बैठक झाली. कोणाची झाली गुप्त बैठक? हे सगळे खासदार यांची गुप्त बैठक झाली. एकनाथ शिंदे देखील तिथं उपस्थित होते वगैरे वगैरे. ते सगळं बोललं गेलं आणि या बैठकीची बातमी जशी काही दैनिकांमध्ये आली वाऱ्यासारखी पसरली आणि या बातमीचा इन्कार कुणी केला? तो इन्कार उद्धव ठाकरे यांनी नाही केला, एकनाथ शिंदे यांनी केलं की असं काही बैठक झालीच नाही आणि असं काही चाललेलंच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं? मी तर दरेगावला वगैरे 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 असं ते बोलले. पण ती बैठक झालेली होती. राजकारणामध्ये करायचं एक असतं, दाखवायचं दुसरं असतं. म्हणजे हे मुखवटे वगैरे हे सगळं बोलायची कडे म्हणजे हे बोलायचं असतं. जसे आता ते संजय दीनानाथ पाटील वगैरे ते मातोश्रीच्या बाहेर आल्यावर कशा पद्धतीने आज तुम्ही बोलले ते ऐकलास. आता प्रतापराव जाधव राज्यमंत्री, डॉक्टर एकनाथ शिंदे यांना मंत्री पद न देता आम्ही कोणाला दिलं? प्रतापराव जाधव यांना दिलं, कारण ते वरिष्ठ आहेत त्यांना दिलं, राज्यमंत्रीपद दिलं.
आता डॉक्टर श्रीकांत शिंदे हे केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री होऊ शकतात हा भाग वेगळा, पण त्यावेळेला आम्ही ते औदार्य दाखवलं. असे ते प्रतापराव जाधव, त्यांनी काय प्रीती भोजन मध्ये ठेवलं. मग हे खासदार गेले, आष्टीकर वगैरे ते सगळे गेले गोलू गोलू. आणि मग आम्ही काय भेटायचं नसतं का, आम्ही काय बोलायचं नसतं का, आमचं काही कामं नसतात का वगैरे वगैरे ते सगळं सांगायला लागले. हे जे सांगणं आहे त्याच्यामधला जो सराईतपणा आहे, म्हणजे परभणीचे संजय जाधव जाहीर भाषणामध्ये मला निवडणुकीमध्ये अर्थकारण वगैरे कसं सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, येऊ करावा लागतो, तेऊ करावा लागतो. आज तर काही त्यांना धोंड्याचं जेवण जेवायचं होतं परभणीमध्ये, त्याच्यामुळे ते मातोश्रीवर नाही येऊ शकले, ते त्यांना वेळ नाही मिळाला. तर हे सगळं होत आहे. भाऊसाहेब वागचौरे शिर्डीचे खासदार, ज्या वेळेला उदय सामंत आले की लगेच गळाभेट झाली. काय म्हणे, औद्योगिक वसाहतीचे प्रश्न उद्योग मंत्री यांच्याकडे आम्हाला मांडायचे होते, त्यामुळे मी त्यांना भेटलो, असं त्यांनी सांगून टाकलं. आज काय आले नाही मातोश्री. आणि शिवसेनेचे नेते प्रवक्ते खासदार संजय राऊत, नंतर विधान परिषदेचे नवनिर्वाचित पुन्हा दुसऱ्यांदा झालेले माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ज्या वेळेला शिर्डीला जातात त्यावेळेला देखील वाकचौरे तिथं उपस्थित राहत नाही. याचे अर्थ काय झाले, अनेक अर्थ झाले. हे सगळं दिसतंय. आणि मग तो जो यांचा जो आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा धाक जो आहे, जो मूळ शिवसेनेचा जो धाक आहे तो कमी झालेला आहे. आता कसं आहे, माल लागाव माल कमाव. आणि ही सवय लावली कुणी, भारतीय जनता पार्टीने लावली. आणि कसं आहे, महाराष्ट्रातलं वैचारिक राजकारण असेल, विचारसरणी असेल, अमुक असेल, प्रगतिशील महाराष्ट्र असेल, म्हणजे इतर राज्यांनी धडे घ्यावे, इतकं सुसंस्कृत राजकारण कुठं घडतं तर महाराष्ट्रामध्ये घडतंय. कसं घडलं आपण पाहिलेलं आहे 3-4 वर्षांमध्ये. काहीही होऊ शकत आणि तसं होताना दिसतंय. आज आता ऑपरेशन टायगर ह्या उद्या परवा महिनाभरामध्ये कधीही 6-7 खासदार तिकडे गेले तर काही आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि ही जी चर्चा म्हणून जे सांगितलेलं आहे, ती चर्चा एका खात्रीशीर सूत्राने दिलेल्या माहितीवरून हा व्हिडिओ करत आहे. याच्यामध्ये कुठेही मन की बात नाही. याच्यामध्ये राजकारणामधली जी धनकी बात आहे, कमरेचं सोडून वागायचं आहे, राजकीय जुगार आहे, आम्ही राजकारण करतो, आम्ही काही संन्याशाची वस्त्रे परिधान करून आलेलो नाही, त्याच्यामुळं आम्ही लाज सोडलेली आहे, हे काही आम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे असं काही, म्हणजे त्याचं काही कारण नाही. म्हणजे राजकीय वर्तणूक ही अशीच असते. आणि असं जाहीरपणे सांगितलं जातं, मुलाखतींमधून सांगितलं जातं, इकडून सांगितलं जातं, या हा गुंड त्या गुंड त्याला का तिकीट दिलं, इलेक्टिव्ह मेरिट बघावं लागतं, येऊ करावं लागतं, तेऊ करावं लागतं. पण पक्ष वाढला पाहिजे, पक्ष विस्तार झाला पाहिजे. 5 वर्ष निवडणूक लढवायची. आता विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काय चाललेलं आहे आपण बघतो, 150-200 कोटी रुपये येऊ वाटले गेलेले. मग आता शेवटी जाता जाता उपकथानक आपलं जसं सुरुवातीला सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे अंतस्थ वैर आहे, ते वैर लक्षात घेता एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन किती वेळेला देवेंद्र फडणवीस करतात हे जरा बघा. हे संजय राऊत यांचं वाक्य फार महत्वाचं आहे. आणि एकनाथ शिंदे यांना जेवढं कट साईज करता येणार आहे तेवढा प्रयत्न जरी देवेंद्र फडणवीस करत असले तरी शीर्षस्थ जे नेतृत्व आहे त्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हे म्हणजे काय, आपला एकदम त्यांचा आवडता खेळाडू आहे, त्यांना ते मोकळं रान देत आहेत, ते दिलेलं आहे. अशी चर्चा, अंतर्गत चर्चा मी येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या आता 100 कोटी भाव ठरला, मग 20 कोटी कुठं दिले, काय कुठं दिले, 80 कोटी कधी देणार आहेत वगैरे, हे असं फक्त ऐकायला मिळत असतं, दिसत कुठंच नसतं. कारण हा कसा आहे, हा चोरांचा बाजार आहे आणि चोरांच्या व्यवहारामध्ये प्रामाणिकपणा असतो. तुम्ही बघा स्मगलरच्या टोळ्या, तिथं गद्दारी चालत नाही. तिथं गद्दारी जर केली तर डायरेक्ट गेम होतो, डायरेक्ट सुपारी दिली जाते. मग राजकीय लोक कसे आहेत, तसे ते माणसं आहेत, शेवटी चारित्र्यवान माणसं असतात ते. मग राजकारण करतो आम्ही पण तसा विश्वासघात करणार नाही. आणि मग टोकन मनी घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सांगा त्या दिवशी आम्ही तिकडे येणार, स्वतंत्र बसणार किंवा थेट
शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाल द्यायचा तेव्हा देईल, पण तो निकाल जो आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. कारण तो पात्र अपात्र उमेदवार ते सगळे जे कोणत्या आहेत त्या पहिल्या टर्म मधले, त्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही. गेलं चिन्ह तर दुसरं घेता येईल काय, परंतु आपल्याला आज घरामध्ये कसं आहे, लाद्या खोके जर येऊन पडणार असतील आणि 7 पिढ्यांचं जर कल्याण होणार असेल तर आपण का सोडायचं, हा प्रश्न या खासदाराच्या, बिचाऱ्या खासदारांच्या, गोरगरीब खासदारांच्या मनामध्ये पडलेला आहे. एवढं तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.